नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातल्या पहिल्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. पहिलं प्रकरण आहे ग्रॅव्हिटेशन अर्थात गुरुत्वाकर्षण. या प्रकरणामध्ये आपण निसर्गाच्या नियमांना विज्ञानाच्या परिभाषेत अभ्यासणार आहोत. या प्रकरणाकडे वळण्यापूर्वी थोडी उजळणी करणं आवश्यक आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण बल आणि त्याचे परिणाम याच्या संदर्भामध्ये काही अभ्यास केलाय. बलाचे एखाद्या वस्तूवर नेमके काय परिणाम होतात, 4 उदाहरणं आपण घेऊ. एक चेंडू आहे, तो मैदानावर ठेवलेला आहे आणि एक विद्यार्थी त्याला येऊन लाथ मारतो. तो चेंडू आपोआप गतिशील होतो. याचा अर्थ बलामुळे स्थिर असणाऱ्या एखाद्या वस्तूला गतिमानता प्राप्त होते. एक गतिमान असलेला चेंडू आहे, तो एका बॅट्समनच्या बॅटवर जाऊन आदळतो आणि तो गतीनं पुन्हा वेगळ्या दिशेनं पुढे जातो. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की बलामुळे गतिमान असलेल्या वस्तूला त्याची दिशा बदलण्याची प्रेरणा मिळते, त्याची दिशा बदलते. तिसरं उदाहरण बघू. तिसऱ्या उदाहरणामध्ये गतिमान असलेली वस्तू आहे, ती त्याच दिशेनं अधिक गतिमान करण्यासाठी बल लावलं जातं. उदाहरणामध्ये तुम्ही सगळेजण शाळेला येतात. शाळेला येत असताना आपण मधल्या काही टप्प्यामध्ये अधिक गतिमान अवस्थेमध्ये आपण पॅडल मारायला सुरुवात करतो. इथं दिशा बदलत नाही, इथं त्या गतिमान असलेल्या वस्तूची गती बदलण्याचा प्रयत्न केला जातो. आणि चौथं उदाहरणामध्ये आपण असं बघूया, आपण सगळेजण सरबत करताना लिंबू पिळतो किंवा रबर बँड ताणतो. आपण रबर बँड ताणणं किंवा लिंबू पिळणं याच्यामध्ये आपण बल लावतो. या बल लावल्यामुळं वस्तूची गती बदलत नाही, वस्तूची दिशा बदलत नाही, पण त्या वस्तूचा आकार बदलतो. याचा अर्थ काय? तर लावलेल्या बळामुळं वस्तूची स्थिर अवस्थेत वस्तू असेल तर त्याला गतिमानता प्राप्त होते. गतिमान असलेल्या वस्तूची दिशा बदलू शकते, गतिमान असलेल्या वस्तूची गती बदलू शकते, अथवा एखादी वस्तू जर त्याच्यावर बल लावलं असेल तर त्या वस्तूचा आकार बदलू शकतो. अशा पद्धतीचे 4 बदल आपल्या या उदाहरणांमधून आपल्याला दिसतात. गेल्या इयत्तेमध्ये आपण गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भामध्ये अभ्यास केलाय. थोडं आठवूया गुरुत्वाकर्षण म्हणजे काय होतं. गुरुत्वीय बल हे वैश्विक बल आहे. गुरुत्वीय बल हे कुठल्याही 2 वस्तूंमध्ये असं आकर्षित करण्याचं बल त्या वस्तूंमध्ये असतं. इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही 2 वस्तू, याचा अर्थ फक्त पृथ्वीवरच्या 2 वस्तू नाही तर विश्वातल्या कोणत्याही 2 वस्तू. Gravitational force is the force of attraction between any 2 objects in the universe, not essentially the objects on the earth. आपण गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करत असताना गुरुत्वाकर्षणाच्या शोधाबाबत लहानपणापासून आपण ऐकलेलं आहे. आपण या शोधाच्या बाबतीत थोडंसं बघूया. महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनच्या जीवनामधला हा प्रसंग आहे. तो एके दिवशी एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि आपण सुद्धा पुष्कळ वेळेला जो प्रसंग अनुभवतो तसाच एक प्रसंग त्यानं अनुभवला. सफरचंदाचं एक फळ जमिनीकडे येताना त्याला दिसलं. या प्रसंगामध्ये आपल्याला वेगळं कुतूहल वाटत नाही, पण आयझॅक न्यूटनच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. त्यानं असा विचार केला की सफरचंद हा नेहमी कालच्या दिशेनं का येतो, तो वरच्या दिशेनं किंवा तिरक्या दिशेनं का जात नाही. आणि याचा विचार करत असताना त्यानं असा निष्कर्ष काढला की निश्चितपणे कुठलीही वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होत असेल, आणि जर सफरचंदाला जर पृथ्वी आकर्षित करत असेल तर अन्य सगळ्या वस्तूंवर हे आकर्षण बल असेल. आणि अशा पद्धतीनं गुरुत्वाकर्षणाचा त्यांनी शोध लावला. आणि याच्यामध्ये चित्रामध्ये आपल्याला दिसतं की हे गुरुत्वाकर्षण बल चंद्रावर सुद्धा पृथ्वीकडून प्रयुक्त केलेलं दिसतं. गुरुत्वाकर्षण बल अधिक व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण या आकृतीचा उपयोग करूया. एखादी वस्तू जेव्हा फेकली जाते तेव्हा ती वस्तू सहजतेनं केंद्राकडे आकर्षित होती. जेव्हा आपण वरच्या दिशेनं एखादी व्यक्ती उभी आहे असं जेव्हा चित्रामध्ये बघतो तेव्हा ते सहजतेनं वाटतं, पण इथं विषुववृत्तावर समजा एखादी व्यक्ती उभी आहे आणि त्याच्या हातून एक वस्तू निसटलेली आहे, ती वस्तूसुद्धा पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित केली जाते. अशी पृथ्वीच्या कोणत्याही पृष्ठभागापासून वस्तू ही पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित केली जाते आणि केंद्राकडे आकर्षित करणारं बल हेच गुरुत्वीय बल आहे. यानंतर आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय बघूया. सर्क्युलर मोशन म्हणजे
एखादी वस्तू जर वर्तुळाच्या परिघावर गतिमान असेल तर त्याला आपण वर्तुळाकार गती असं म्हणतो. वर्तुळाकार गती आणि त्या संदर्भातल्या काही संज्ञा समजून घेण्यासाठी आपण एका प्रयोगाची कल्पना करूया. समजा दोऱ्याला एक वस्तू बांधलेली आहे आणि त्या दोऱ्याचं दुसरं टोक एका हातात आपण धरलेलं आहे आणि आपण ती वस्तू स्वतःभोवती फिरवतो आहोत. हे करत असताना ती वस्तू गोलाकार गतीमध्ये आहे, याचा अर्थ द ऑब्जेक्ट इज इन सर्क्युलर मोशन हे आपल्याला लक्षात येतं. पण त्या प्रत्येक क्षणी त्या वस्तूची गतीची दिशा काय आहे हे नेमकं समजून घेण्यासाठी दुसरी स्थिती आपण विचारात घेऊ. या स्थितीमध्ये त्या दोऱ्याला आपण तो दोरा तुटलेला आहे आणि ती वस्तू गतिमान असताना वर्तुळाकार गतीतून ती बाहेर फेकली गेलेली आहे. आपल्याला सहजतेनं लक्षात येईल की आता त्या वस्तूची गतीची दिशा ही त्या वर्तुळाच्या परिघाला लंबरूप आहे, म्हणजे द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज ॲट द टँजंट टू द सर्कल. याचा अर्थ प्रत्येक क्षणी वर्तुळाकार गतीमध्ये त्या वस्तूची गतीची दिशा ही त्याच्या लंबाला अनुसरून असते. पुन्हा एकदा आपण सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे या आकृतीच्या सहाय्याने अधिक स्पष्ट करून घेऊया. When an object moves in a circle, its velocity is tangent to that circle. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा वर्तुळाकार मार्गावर गतिमान असते तेव्हा त्याच्या गतीची दिशा मात्र त्या वर्तुळाला लंबरूप असते. हे असं का होतं तर त्याचं मुख्य कारण आहे त्या वस्तूवर केंद्राच्या दिशेनं असणारं बल. द फोर्स टुवर्ड्स द मिडल कॉन्स्टंटली चेंजेस द डिरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. केंद्राकडे असणारं जे बल आहे त्या बलामुळेच त्या वस्तूची प्रत्येक क्षणाची दिशाही बदलत राहते. याच फोर्सला, या बलालाच आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो. विदाउट दॅट फोर्स द ऑब्जेक्ट वुड कीप मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन इन्स्टेड. जर केंद्राकडे असणारं बल म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स जर नसता तर ती वस्तू सरळ दिशेमध्ये गतिमान झाली असती. याचा अर्थ द सेंट्रीपेटल फोर्स इज व्हेरी इसेन्शियल फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. A force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called as the centripetal force. याचा अर्थ एखादी वस्तू गतिमान असेल गोलाकार दिशेमध्ये तर त्या गतीला आवश्यक असणारं जे फोर्स आहे की जे फोर्स सेंटरकडं निर्देशित केलेला आहे, केंद्राकडं निर्देशित केलेला आहे, तर त्या फोर्सला सेंट्रिपेटल फोर्स असं म्हणतो. सेंट्रिपेटल या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सिकिंग, म्हणजे केंद्राकडं आकृष्ट करणारं बल असा त्याचा अर्थ आहे. यानंतर आपण केपलर्स लॉज बघणार आहोत. पण केपलर्स लॉज बघण्यापूर्वी एक भूमितीची रचना आपल्याला अधिक स्पष्ट होणं आवश्यक आहे, म्हणून या आकृतीचा आधार घेऊया. आपल्याला सगळ्यांनाच वर्तुळाकार गतीची दिशा माहीत आहे, पण तीच लंबवर्तुळाकार गतीची दिशा आता आपल्याला थोडी समजून घ्यायला लागेल. वर्तुळ आणि लंबवर्तुळ याच्यात फरक काय आहे तर वर्तुळामध्ये एकच केंद्र असतो, पण लंबवर्तुळाकारमध्ये त्याची दोन केंद्र असतात, दोन नाभी असतात. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. जर आपण असा कोन गृहीत धरला आणि हा तिरका कापला असं लक्षात घेतलं तर त्यामुळे निर्माण होणारी जी आकृती आहे ती आकृती आपल्याला लंबवर्तुळाकार मिळेल. आणि जर आपण त्या कोनला सरळ दिशेत कापलेला तर आपल्याला पूर्ण वर्तुळ मिळेल. आत्ताच आपण बघितलं की लंबवर्तुळाकार रचनेमध्ये त्या आकृतीला दोन नाभी असतात. आता केपलर्स फर्स्ट लॉ आपल्याला जेव्हा बघायचा आहे तेव्हा या नाभीचा आपल्याला विचार करायला लागेल. केपलर आपल्या पहिल्या नियमात म्हणतो द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ इट्स फोकाय. म्हणजे त्याच्या दोन केंद्रांपैकी, दोन नाभींपैकी एका नाभीवर सूर्य असतो आणि लंबवर्तुळाकार मार्गावर कुठलाही ग्रह परिभ्रमण करत असतो. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. केपलरचा दुसरा नियम सांगतो जर आपण सूर्य आणि तो ग्रह यांना जोडणारी एक काल्पनिक रेषा गृहीत धरली आणि ही रेषा ठराविक काळामध्ये जेवढं क्षेत्रफळ व्यापन करते, म्हणजे या रेषेमुळे जेवढं क्षेत्रफळ तिथं निर्माण केलं जातं तर ठराविक काळामध्ये अशा पद्धतीनं व्यापन केलेली क्षेत्रफळ ही समान असतात. याचा अर्थ काय?
द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट आणि सूर्य यांना जोडणारी एक काल्पनिक रेषा स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा तिसरा नियम हा केपलरचा तिसरा नियम आपल्याला असा सांगतो, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या, सरासरी अंतर हा शब्द महत्वाचा आहे, सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे समजा टी हा त्याचा आवर्तन काल असेल, आवर्तन काल म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ, आणि आर ही जर सरासरी त्रिज्या असेल तर टीचा वर्ग हा आर क्यूबशी समप्रमाणात असतो. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट के. यानंतर आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघूया. विश्वातील कोणत्याही दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करत असतात. मग हे आकर्षित करत असलेल्या बलाचं परिमाण नेमकं काय आहे या संदर्भात आपल्याला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघायचा आहे. हा सिद्धांत सांगतो विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि जे बल त्याच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समप्रमाणात आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते. म्हणजेच एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विथ अ डेफिनाइट फोर्स अँड धिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस and inversely proportional to the square of the distance between them. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत समजून घेण्यासाठी आपण हे उदाहरण बघूया. समजा दोन वस्तू आहेत. पहिल्या वस्तूचं वस्तुमान आहे m1 आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे m2. दोन्ही वस्तू एकमेकांना f या इतक्या बलाने आकर्षित करतात. दोन्ही वस्तूंच्या मधला अंतर आहे d. इथं लक्षात घेतलं पाहिजे की डी हे अंतर दोन्ही वस्तूंच्या केंद्रांपासूनचं अंतर आहे. वैश्विक सिद्धांतानुसार काय आहे तर हे जे आकर्षण बल आहे एफ हे दोघांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात आहे, म्हणजे m1 m2 यांच्याशी समप्रमाणात आहे आणि त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात आहे. हेच आपल्याला लिहिता येईल एफ इज प्रपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. आणि जर आपल्याला हे प्रमाणाचं चिन्ह काढायचं असेल तर जी या स्थिरांकाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. एफ बरोबर जी गुणिले m1 m2 छेद डी वर्ग. एफ इज इक्वल टू जी इंटू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हियर जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड विच इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा वैश्विक स्थिरांक आहे. या वैश्विक स्थिरांकाची किंमत ही 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग पर kg स्क्वेअर असा याची किंमत आहे. आपल्याला आणखीन एक गोष्ट सहजतेने लक्षात ठेवली पाहिजे. जर वस्तू एक समान आकाराची असेल तर त्यांचा सेंटर ऑफ मास हा बरोबर त्यांच्या जॉमेट्रिकल सेंटरमध्ये असतो. पण जेव्हा वस्तू ओबडधोबड असेल, समजा एखादा दगड आहे की जो एक समान आकाराचा नाही आहे, तर त्याचा सेंटर ऑफ मास जो आहे तो त्याच्या बरोबर आकाराच्या केंद्रात नसणार आहे, तो अन्य ठिकाणी असणार आहे. इफ द टू बॉडीज आर स्फेरिकल द डिरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ द टू बॉडीज अँड द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज टेकन टू बी डी. जेव्हा एक समान आकाराच्या वस्तू असतील त्यावेळी. In case when the bodies are not spherical or have irregular shape, then the direction of force is along the line joining their centers of masses. त्यांच्या सेंटर ऑफ मासना जोडणाऱ्या रेषेच्या दिशेनं हे फोर्सची दिशा असणार आहे आणि त्यांच्यामधलं अंतर घेत असताना डी इज टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन द टू सेंटर्स ऑफ मासेस. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती. मघाशी आपण सर्क्युलर मोशन बघितलंय, म्हणजे एखाद्या वर्तुळाच्या परिघावर एखादी वस्तू जर गतिमान असेल तर, आणि ही गतिमान वस्तू जर एक समान गतीत असेल
तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड and we have seen earlier that such a motion is possible only when the object is constantly acted upon by a force directed towards the center of the circle. आणि याच फोर्सला आपण सेंट्रिपेटल फोर्स असंही म्हटलेलं आहे. आता आपण या सेंट्रिपेटल फोर्सचं परिमाण कसं काढायचं याच्या बाबतीचा भाग बघूया. इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे एम हे त्या वस्तूचं वस्तुमान असेल, व्ही इज इट्स स्पीड, व्ही ही गती असेल, आणि आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. जर आर हे त्या वर्तुळाकार मार्गाची त्रिज्या असेल तर देन इट कॅन बी शोन दॅट फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. फोर्स बरोबर एम व्ही वर्ग छेद आर. आपल्याला गतीचं सूत्र माहीत आहे, चालीचं सूत्र, चाल बरोबर अंतर भागिले वेळ. तर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट, दॅट इज 2πr. म्हणजेच काय, तर एखादा ग्रह संपूर्ण सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करत असताना त्याला लागलेला वेळ जो आहे तो टी असतो, आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यानं 2πr इतकं अंतर कापलेलं असतं. आर ही त्याची त्रिज्या आहे आणि त्यानं घेतलेला वेळ हा आहे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन बरोबर टी. चाल बरोबर व्ही बरोबर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन, दॅट इज इक्वल टू 2πr अपॉन टी. आता मघासच्या सूत्रामध्ये आपण बघितलं एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. या सूत्रामध्ये आपण व्हीची किंमत इथं घालूया. एम व्हीची किंमत घातली 2πr छेद टी कंसाचा वर्ग आणि छेद आर हा आहे असा घेतला आहे. हेच सूत्र आपण पुढे सोडवल्यानंतर या कंसाचा वर्ग केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. आता अंश आणि छेदाला दोन्हीकडं आर वर्गनं आपण गुणूया, तर आपल्याला किंमत मिळेल एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इन टू, मघाशी एक आर होता, आत्ता आर वर्गनं अंशाला गुणलं म्हणून आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार आपल्याला माहित आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणून इथं 1/k, कारण ही इन्व्हर्स घेतलेला आहे त्याचा, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, म्हणून एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला लक्षात येईल की 4m पाय स्क्वेअर आणि के या सगळ्या गोष्टी स्थिर आहेत, कारण एम हे वस्तुमान आहे, 4 हा अंक आहे, पाय ही स्थिरांक आहे आणि के सुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणून एफ बरोबर कॉन्स्टंट गुणिले 1/r वर्ग. याचाच अर्थ हे कॉन्स्टंट आणि बरोबर चिन्ह जर काढलं तर आपल्याला लक्षात येईल एफ इज प्रोपोर्शनल टू 1/r स्क्वेअर. म्हणजे हे जे आकर्षण बल आहे ते आकर्षण बल त्या दोन वस्तूंच्या मधल्या अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतं. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीचं गुरुत्वीय बल. आपण याच्या आधी बघितलंय की पृथ्वी कुठल्याही वस्तूला आपल्या केंद्राकडे आकर्षित करते, अर्थात ती वस्तू पृथ्वीवर असेल किंवा पृथ्वीपासून जवळ असेल तरच. पृथ्वी ही साधारणपणे एक समान गोलाकार आहे, म्हणून त्याचा सेंटर ऑफ मास हा त्याच्या बरोबर सेंटर जॉमेट्रिकल सेंटरमध्ये असतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट towards its center because of the gravitational force applied by it. The center of mass of the earth is situated at its center, so the gravitational force on any object due to earth is always directed towards the center of the earth. आपल्याला या गुरुत्वीय बलानंतर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण बघायला लागणार आहे. गुरुत्वीय त्वरण काय आहे, तर एखाद्या वस्तूवर कोणतंही बल प्रयुक्त केल्यानंतर त्या वस्तूची गतिमानता बदलते, आणि जेव्हा त्याची गतिमानता बदलती तेव्हा त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं, ॲक्सेलरेशन निर्माण होतं. पृथ्वीच्या या गुरुत्वीय बलामुळे निर्माण झालेलं जे त्वरण आहे त्याला आपण गुरुत्वीय त्वरण असं म्हणतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सेलरेशन. आणि हे ॲक्सेलरेशन जे आहे ते आपण जी या अक्षरानं दाखवतो, छोट्या जी अक्षरानं. This acceleration is a vector quantity, म्हणजे ही सदिश राशी आहे, आणि आपल्याला लक्षात येईल की सदिश राशी आहे तर त्याची दिशा कुठली आहे,
as the gravitational force is directed towards the center of the earth, this acceleration is also directed towards the center of the earth. म्हणजे जसं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राकडे आहे, केंद्राच्या दिशेने, त्याच पद्धतीने या गुरुत्वीय त्वरणाची दिशा सुद्धा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असणार आहे. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची आपण किंमत आता काढूया. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार आपण बघितले की फोर्स इज इक्वल टू जी इंटू m1 m2 अपॉन r². इथं कॅपिटल M हे पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि छोटा m हे पृथ्वीवर असणाऱ्या एखाद्या वस्तूचं वस्तुमान आहे आणि r हे त्यांच्यामधल्या अंतर आहे. आपण F इज इक्वल टू जी m1 किंवा F इज इक्वल टू जी mm अपॉन r² असं म्हणू. दुसरं एक आपल्याला सूत्र माहित आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हिअर द ॲक्सेलरेशन इज ड्यू टू ग्रॅव्हिटी, देअरफॉर फोर्स इज इक्वल टू m इंटू जी. फोर्स बरोबर बल बरोबर वस्तुमान गुणिले जी. या दोन्ही सूत्रांची तुलना केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जी बरोबर दोन्हीकडे छोटा m जो आहे तो आपोआप कॅन्सल होतो, तर जी m छेद r वर्ग बरोबर छोटा जी. तेच इथं सूत्रात लिहिलेलं आहे, जी बरोबर कॅपिटल जी m अपॉन r². हा छोटा जी आहे तो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. जी इज इक्वल टू कॅपिटल जी m अपॉन r². कॅपिटल r² का म्हटलं? कारण एखादी वस्तू पृथ्वीपासून अगदी 10 किलोमीटर 15 किलोमीटर अंतरावर जरी असली तरी त्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये ते अंतर हे फार कमी आहे, म्हणून हे अंतर पृथ्वीच्या त्रिज्ये इतकं आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आता या सूत्रामधल्या सगळ्या किमती आपल्याला माहीत आहेत. जी इज इक्वल टू जी m अपॉन r². याच्यामध्ये हा वैश्विक स्थिरांक आहे जी, त्याची किंमत आहे 6.67 गुणिले 10⁻11. m पृथ्वीचं वस्तुमान आहे, त्याची किंमत आहे 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. आणि r पृथ्वीची त्रिज्या आहे, त्याची किंमत आहे 6.4 गुणिले 10⁻6 मीटर. या सगळ्या किमती घालून आपण हे गणित जर सोडवलं तर याचं उत्तर येतं जी बरोबर 9.77 मीटर पर सेकंड². हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आहे. या सूत्रामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात येत असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे पृथ्वीच्या वस्तुमानावर अवलंबून आहे. ती पृथ्वीवर असणाऱ्या अन्य कोणत्या वस्तूच्या कुठल्याही अन्य गोष्टींवर अवलंबून नाही. याचा अर्थ पृथ्वीवर कुठलीही वस्तू असेल तर तिचं वस्तुमान कितीही असो, त्याचं आकारमान कसंही असो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट रिमेन्स द सेम. विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या भागामध्ये आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, ज्याच्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्स आहे, सर्क्युलर मोशन आहे, केपलरचे नियम आपण बघितले, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला आणि सगळ्यात शेवटी आपण बघितलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत. आता आपण पुढच्या भागामध्ये हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत ही कुठल्या कुठल्या गोष्टींवर अवलंबून आहे, ती कशी बदलत जाते याचा थोडा विस्तृत अभ्यास करणार आहोत. भेटूया पुढच्या भागामध्ये.